यानंतर भिवंडीतली बातमी आहे एक स्पेशल रिपोर्ट। भिवंडी शहरातल्या नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी 20 वर्षांपूर्वी शहरामध्ये मीनाताई ठाकरे नाट्यगृह उभारण्यात आलं होतं। मात्र सुरुवातीची 2 ते 4 वर्ष वगळता महापालिका प्रशासनानं या नाट्यगृहाच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। गेल्या 8 ते 10 वर्षात तर या नाट्यगृहाची एवढी दुरावस्था झाली आहे की सध्या फक्त इथे उंदीर आणि घुशींचेच प्रयोग रंगताना दिसतायत। तुटलेल्या खुर्च्या, कधीही निखळून पडतील अशा काचा, शौचालयात पसरलेलं घाणीचं साम्राज्य आणि सभोवताली पडलेला फेरीवाल्यांचा विळखा, ही अवस्था आहे भिवंडीच्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहाची। 20 वर्षांपूर्वी दिमाखात उभे राहिलेल्या वास्तूची आज अशी दुरावस्था झाली आहे। नाट्यगृहातील रंगमंचही जागोजागी मोडकळीला आलाय। इथं अनेकदा प्रयोगादरम्यान कलाकारांचे अपघातही झालेत। वातानुकूलित यंत्रणाही बंद पडली ती कायमचीच। अशा परिस्थितीत इथं ना कोणी प्रयोग करायला धजावत ना कोणी रसिक प्रेक्षक इथं यायची हिंमत दाखवत। त्यामुळे सध्या इथं राज्य आहे ते फक्त उंदीर आणि घुशींचं। या नाट्यगृहाची दुरावस्था इतकी झालेली आहे की काय त्याच्यामध्ये सुस्थितीत आहे हे सांगणंच कठीण आहे। मग आम्हाला अधिकार नाही का आमच्या भिवंडी शहरामधल्या या नाट्यगृहामध्ये चांगलं नाटक व्हावं किंवा ते सर्वांनी पाहावं अशा दृष्टीने? उंदीर तिथे बसले तर खुर्ची खाली उंदीर फिरतात, आपल्याला चावू शकतो अशी परिस्थिती होऊ शकते। एसी चालू नाही, दुरुस्ती म्हणून कोणती होत नाही, अशा प्रकारचं म्हणजे अगदी काहीतरी ॲक्सिडेंटली काहीतरी घटना घडेल अशा प्रकारची अवस्था या नाट्यगृहाची झालेली आहे। स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृह हे भिवंडी शहराची सांस्कृतिक शान आहे, सांस्कृतिक ठेवा आहे। परंतु आज याची दुरावस्था झालेली आहे। अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे। कोणत्याही प्रकारचा इथे स्वच्छतेचा काही मागमूस नाही आहे। उंदरांचा हा अड्डा झालेला आहे। ही परिस्थिती पालिकेला माहीत नाही असं नाही, पण निधी अभावी दुरुस्ती रखडली असून यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचं सरकारी उत्तर पालिका अधिकाऱ्यांनी दिलंय। मराठी रंगभूमीची एवढी क्रूर चेष्टा उघडपणे पाहावी लागतेय हेच भिवंडीकरांचं दुर्दैव म्हणायला हवं। स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या नावानं उभ्या राहिलेली वास्तू अशा जर्जर अवस्थेत असताना आता तरी सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेसचं तिथं लक्ष जाईल एवढीच माफक अपेक्षा। प्रदीप भणगेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, भिवंडी।